हॅलो, नमस्कार. मी योगिता. स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता आहे ना, वटपौर्णिमाचा जो ब्लॉग आहे तो तुमच्याशी मी शेअर करत आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा, सकाळचं मस्त असं आहे ना, म्हणजे 5:30 वाजले होते. तर संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत दिवस असतो आणि सकाळी तर बघा 5:30 वाजले तरी असं तर वाटतं बघा आता की मस्त 6 ते अशी 7 कारल्याची वाजले भाजी असतील. केली. तर तर सकाळी मुलीसाठी मस्त असं आहे ना, आता पोळ्या टिफिनची जी करायच्या, तयारी आहे ती करून साबुदाण्याची घेतली. खिचडी केली, आरूसाठी ना मोदक केले. दाखवतो मग. तर मोदक करायचं म्हणजे ना, आपल्या आरूला खूप मोदक आवडतात. तर तिचं खूप दिवसाचं चाललं होतं, मम्मी मला मोदक खायचे. तर तिच्यासाठी मोदक केले. आता शाळेत चालले होते. आता तयारी करायला वेळ नव्हता, तर म्हटलं चला सकाळी त्यांचं दर्शन घेऊया आणि त्यांचं सर्वांचं जे आवरून आहे ते दिलं. डब्याची थोडासा तयारी शॉर्ट व्हिडिओ झालेली आहे. घेतले. तिघं पण शाळेत निघाले तर टिफिन पॅक केले बरं का, नाहीतर कोणी म्हणशाल उपवास पाठवलं म्हणून. तर आता मुली शाळेत गेल्या होत्या आणि पण गेले होते. तर आता म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओची जी छोटे क्लिप आहे, जेवढं लक्षात येईल तेवढं मी तयारी म्हणजे त्याच्या क्लिप ज्या आहेत त्या काढून घेत होते आणि इथं ताटाची जी तयारी आहे तीच करत होते. तर मैत्रिणीचा कॉल आला की तुला मेकअप करायचा आहे की मला करायचा आहे, म्हणून म्हटलं चला. तर कसं आहे ना, खूप दिवसाची इच्छा होती माझी की मी मेकअप लुकमध्ये जो पार्लरमध्ये मेकअप करते त्यामध्ये कशी दिसते. आणि शेवटी काय देवाचीच काहीतरी म्हणावं, तर ती जी आहे संधी माझ्यासाठी चालून आली होती. आणि मग मी जे आहे ते आता घरी कोणी नव्हतं, तर ते जे काका आहे ते मला घ्यायला आले होते आणि खरंच माझा पहिलाच मेकअप होता बरं का. आयुष्यातला पहिला मेकअप बरं का माझा. म्हणजे अजूनपर्यंत कधी मेकअप म्हणजे स्वतः केला, सेल्फ मेकअप केला आहे, पण असा जो प्रॉपर पार्लर वालीकडून करायचा म्हटलं तर तो केलेला नव्हता. तर आता बघा तुम्हाला पार्लरवाली पण दाखवते. तर आता मी शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो अपलोड करेल आणि पूर्ण मेकअप झाल्यावर तुम्हाला लुक जो आहे तो दाखवते. तर इंस्टाला मी जो रील आहे तो टाकेल आणि पूर्ण जो ॲड्रेस आहे तो पण देईल. तर चला आता आहे ना, जो व्हिडिओ आहे यूट्यूबचा तो तुम्ही कंटिन्यू करा. बाय. छोटी तू आता हाच सांग मला ते म्हणले की आता काही दाखवायचं तू चुकीचं काही करू शकत नाही. बरोबर लागलं बस दिली. ईश्वरी वचन योगचकरणं एवं सर्वस्मी एवं विशेषण किंवा पुण्य जाऊ. तुम्ही बाकीच्यांनी म्हणायचं आणि तुम्ही तिघी चौकींनी म्हणायचं भारद्वाज. तुम्ही म्हणायचं बाकीच्यांनी काश्यप. गोत्रात उत्पन्न झालेली मी आपलं नाव घ्यायचं. नावाची यजमान माझ्या आपलं आडनाव घ्यायचं. होण्यासाठी आजच्या शुभ दिवशी मी वटसावित्री पौर्णिमे निमित्त वटसावित्रीचे व्रत तसेच गणपतीचे पूजन श्रद्धेने, भक्तीने, भावनेने, एकनिष्ठेने. तर खरं सांगायला गेलं गावाकडं काही गोष्टी ज्या आहेत त्या चालतच नाही. तर मी आधी कॉल केला होता की मी मेकअप करायला जाऊ का. तर गावाकडे अजूनही तीच परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे ती सर्वांना धरून जी आहे ती करावी लागते किंवा आणि आपल्याच मनाला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं तर करत नाही आहे ना, काहीतरी चुकतं आहे का, सारखं मनात तेच येत होतं. आणि मी जरी ना विचारलं होतं की मी मेकअप करायला जाऊ का, तरी 2 वाजून गेले होते आणि मनात एक धडधड होती की आता खूप वेळ झाला असेल, पूजा सर्वांची झाली असेल, कोणी असेल का, कारण आमचे गुरुजी जे आहे ते पूजा करायला असतात. आणि म्हणजे समोरच्याला दिसतं की हिला कशाचा धाक नाही आहे, पण सर्वांच्या मनात धाक असतो. असं कुणीच नाही आहे की त्याला म्हणजे घरातलंच जे आहे ते म्हणजे धाक म्हणतो किंवा काय म्हणतात त्याला, मला शब्द नाही आठवते आता. आणि खरंच खेडेगावातून जे आहे ते काहीतरी शिकून पुढं जाणाऱ्या मुली तुम्हाला क्वचितच आत्ताही बघायला भेटतील. तसंच प्रीतम जी आहे तिने खूप छान मेकअप लूक केला. तर तुम्हाला जर तिच्याकडून करून घ्यायचं असेल तर मी इंस्टाला तिचं जे पेज आहे ते तुम्हाला नक्कीच तिथं मी दिलेलं आहे आणि तिथं जाऊन तुम्ही तिला फॉलो करा आणि तिचं मेकअप कसे वाटतात तेही मला सांगा. तर इथं छोटे जे शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते घेतले होते. 3 वाजून गेले होते. सकाळचा फक्त 1 कप चहा घेतला होता. त्याच्यावरती ना पाणी पिलं होतं ना साबुदाण्याची खिचडी किंवा काही उपवासाचं खाल्लेलं होतं. तर पण आहे ना, का कुणास ठाऊक एवढं सर्व करूनही खूप एनर्जी येते बरं का. अशी कधीही एनर्जी नसते, पण जेव्हा काही सणवार असतो ना
तुम्हाला येतं म्हणजे तर बघा, प्रत्येक आमच्या स्त्रीला येते की नाही पार्लरवाल्याची माहिती एवढी आहे, पण सुविधा आहे माझ्यात ना, तर खरंच येते. डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ शूटपासून ते व्हिडिओ काढण्यापर्यंत आणि मेकअप करण्यापर्यंत. तर बघा इथं आता मस्त असं शूट चालू आहे, पूजा सर्व करून गेलेले आहे. इथे हे बघा आमचं हे जे वडाचं झाड आहे ना, खूप पूर्वीचं आहे बरं का. तर इथं बघा आता आता इथं पूजा चालू आहे, आता फोटोशूट चालू आहे. हे बघा तर माझं आता आलेलं आहे मेकअप, असा बघा मस्त असा मेकअप केलेला आहे. तर घरी आलेले आहे. तर आता 3 वाजले. तर आता आता आहो येण्याची वाट बघते मी. घरी आलेले आहे, 3 वाजलेले आहे. तर आहो आल्यानंतर थोडंसं फोटो सेशन घेऊ आणि मग बाकीचा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करू. तर चला, आता साबुदाण्याची खिचडी काय अजून केलेली नाही आहे, आहो आल्यानंतर करेल. तर माझा मेकअप कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तर काही ना, माझा नॅचरल लुक छान वाटतो की हा छान वाटतो तेही पण सांगा. तर चला. तर तशी तर मला बडबड करायची खूपच सवय आहे. पण कधी-कधी माझी शब्दशैली चुकत असेल, मी म्हणजे कधी-कधी मला मला पण वाटतं, की आपण हे बोललं चुकीचं तर नाही बोललो ना, पण काय करणार, स्वभावच असा आहे. मी खूप प्रयत्न करते, की आपण एवढं बोलायचं नाही. पण माझ्याकडनं ते कंट्रोलच होत नाही. मला एक वेळेस कोणी म्हटलं, "तू उपाशी राहा," तर मी राहू शकते. पण बोलण्याच्या बाबतीत माझं जे आहे ते कंट्रोल नसतं. मला म्हणजे खरंच काय कुणास ठाऊक, पण बोलण्याची सवय आहे. तर इथे छोटेसे शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते काढून घेतले. आता आहो पण शाळेतून आले होते आणि आता फोटो पण थोडेसे काढून घेतलेले आहे. खूप आठवणी असतात बरं का. आता मी म्हणजे ना, आता पुढच्या जे वटपौर्णिमा आहे ना, तेव्हा आपण मागचे फोटो बघतो की कसे आले, काय आले आणि एक आपल्यात किती चेंज होतो ते पण बघायला भेटतं. तर म्हणजे लोकं बघतील म्हणून काढायचा नसतो. तर आपल्यात आपण काय अचीव्ह करायचं आणि आपल्यात काय काय बदल होतात, आपण कसं काय केलं पाहिजे हे थोडंसं शिकायला भेटतं. तर बघा, आज पहिल्यांदा मी मेकअप केला होता. प्रीतम हजारे म्हणून आहे, आमच्या गावाशेजारीच ताई आहे. खरंच खूप छान मेकअप करते ती. आमची गावाकडलेच आहे. तर मेकअप पण आपल्याला हवा तसा, आपल्याला एकदम म्हणजे लाईट वेट मेकअप असेल किंवा तुम्हाला हाय लागेल तसं तुमच्या पद्धतीने ती मेकअप करून देते, तुम्हाला जसा सूट होईल तसा. तर बघा इथं ना, आता Meeshoवरून आपल्याला पार्सल रिसीव्ह झाले. 2 पार्सल मागवले आहे मी. तर काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल किंवा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेल. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही नक्कीच ते घेऊ शकता. पण काय आहे, काय नाही ते तुम्हाला नक्की शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला, आता आहे ना, मेकअप जो आहे तो रिमूव्ह करते आणि थोडासा आराम करते. मेकअप करणं काय सोपं नाही बरं का. दिवसभराची खूप दगदग होते आणि माझी पण झालेली आहे. तर आता मी मेकअप जो आहे तो रिमूव्ह करून घेते. चला. तर बघा, हाय, आज वटपौर्णिमा होती. तर वटपौर्णिमेचा छान असा मी ना मेकअप लुक केला होता. तर आता काही जण नावं पण ठेवतील की काय असं चेहऱ्याला थोपलेलं आहे ते. तर खरं सांगू का, प्रत्येकजण म्हणत असलं आम्हाला तुझ्यासारखं टाईम नाही, तुझ्यासारखं आम्हाला काय रिकामे नाही आम्ही. तर खरंच सगळ्यांना कामं असतात आणि सगळे आता म्हणजे मी पण ग्रामीण भागातलीच आहे. पण कसं असतं माहिती की एक ठराविक वय असतं, तोपर्यंतच आपण मेकअप करू शकतो किंवा सजू म्हणजे नटू थटू शकतो. तर काही आता आपण म्हणतो आमच्या मागं मुलं बाळं आहेत किंवा शेतीचे कामं आहेत. काही दिवसानंतर आहे ना, मुलं बाळं मोठे होतील, ते त्याच्या उद्योगधंद्याला लागतील आणि आपणही मग जे आहे थोडंसं रिलॅक्स होऊ, कारण आपल्या मागं मुलं मोठे झाल्यानंतर एवढं काम नसणार आहे. पण कसं असतं ना, किंवा आज पैसा नाही आहे, उद्या खूप पैसा येईल आपल्याकडं, पण आहे ना त्यावेळेस आपल्याला इच्छा असेल पण आपल्याला ते करता येणार नाही. कारण आपल्याला जी लिपस्टिक आहे तेव्हा ओठ आपली साथ देणार नाही. चेहरा जे आहे ते आपल्या चेहऱ्याला जो मेकअप आहे तो सूट होणार नाही. हेअरस्टाईल करायला जाऊ पण आपले केस पूर्ण काळ्याचे पांढरे झालेले असतील. तर योग्य वेळेत आहे ना थोडीशी हाऊसमाऊस करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. अरे पैसा काही जास्त काही लागत नाही बरं का. हाऊस असेल तर बरोबर सगळंच ॲडजस्ट होतं. तर चला, मी माझं मत मांडलं. बाकीचं तुमचं काय मत आहे ते नक्कीच सांगा. थँक्यू प्रीतम, खूप छान असा मेकअप लुक केल्याबद्दल आणि खरंच मला भारी वाटलं. आजचा दिवस तू माझ्यासाठी स्पेशल बनवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आता ना मेकअप वगैरे रिमूव्ह केलेला आहे. तर खरंच पूर्ण म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की तुझ्या सिरियलमध्ये काम वगैरे करते ते कंटिन्यू मेकअप करून कसं कामं करत असतील. तर खरंच खूप अवघड आहे बाबा. मेकअप करून दिवसभर राहणं म्हणजे आपल्याला थोडा वेळसुद्धा मेकअप करून चालत नाही. तर चला, आता थोडासा आराम करते आणि मग संध्याकाळी उपवास सोडायला काय बेते. वाजले आणि आता आहे ना, नाही आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. तर चला, आता स्वयंपाक करून म्हणजे दिवसभर साबुदाण्याची खिचडी काही खाल्ली नाही, पण तरीही भूक काय लागली नाही. मनापासून उपवास केला ना त्याच्यामुळं. तर चला, आता पूर्ण स्वयंपाक जो आहे तो करून घेते आणि नंतर काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवते. तर चला, तुम्ही पण उपवास सोडायला काय काय केलं ते मला सांगा.
तर थकले तर खूप होते बरं का, पण आहे ना पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो करायचा होता. तर शेवटी ना मग संध्याकाळच्या वेळेस जे पुरणपोळीचं आहे ते नियोजन करायला घेतलं, तर डोकं वगैरे इतकं दुखत होतं. म्हणजे काही केलं नाही, पण तरी दगदग खूप होते बरं का. तर आहे ना स्वयंपाक वगैरे झाला होता. मग आहे ना थोडंसं म्हटलं चला तुम्हाला जे पार्सल आलेलं आहे तेही दाखवावं. तर Mishoवरती मी फक्त ₹84 मध्ये हे जे पार्सल आहे ते मागवलं होतं. तर आता कसं आहे ना सोन्याला खूप महागाई झालेली आहे आणि आता ते आपण कुठं बाहेर जायचं म्हणलं तर खूप सांभाळायचं काम होतं. तर अशी काहीतरी ज्वेलरी आपल्याकडे पाहिजे, की ते हरवलं तरी आपल्याला काही त्याचं सुख-दुःख एवढं वाटत नाही. तर छान अशी ज्वेलरी मला Mishoवरती रिसीव झाली होती. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल. तुम्ही जाऊन परचेस करू शकता. तर बघा छान अशी ज्वेलरी आहे आणि त्याच्यातले जे म्हणजे कानातले जे आहे ते पण खूप छान होते आणि खरंच ₹84 मध्ये खूपच छान असं पार्सल मला जे आहे ते Mishoकडून भेटलं होतं. तर माझी काही शब्दशैली चुकत असेल किंवा मी कुठं काही चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, की तू चुकते आहे म्हणून, तर मला राग येणार नाही. तर बघा आजचा म्हणजे वटपौर्णिमाचा जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं असेल, काही जास्त ओव्हर झालं असेल तर सॉरी. आणि बघा आता हे पार्सल आहे ना मी याचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे. तुम्ही जाऊन बघा. आणि बघा मस्त असं मला खरंच आवडलं बरं का पार्सल. खूप छान होतं. जर आपण यातले नुसते मनी जरी घ्यायला गेलो ना तर आपल्याला ₹30-40 तरी लागतात आणि यामध्येच आपल्याला पूर्ण पॅन्डलसह आपल्याला जे 2 जे आहे ते मंगळसूत्र जे आहे ते भेटलेले आहे. पॅन्डल पण भेटलेले आहे आणि ते इअरिंग पण खूप छान आहे. तर नक्कीच तुम्ही परचेस करा. तर चला माझा वटपौर्णिमाचा जो पूर्ण दिवस आहे तो अशा पद्धतीने गेला होता. तर चला बाकी खूप काही बोलायचं असतं, पण कधी काय होतं ना मिसमॅच होऊन जातं. कधी काय बोलायचं असतं आणि कायच बोललं जातं. तर खरंच जर काही चुकत असेल तर सॉरी. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.